यू डीजे. वेलकम बॅक. सुस्वागतम. आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेमिकांचं सहर्ष स्वागत. आपण सर्वजण पाहतोय सामवेदी ब्राह्मण संघ अमृत महोत्सवी वर्ष क्रीडा समिती व महिला समिती आयोजित पुरुष व महिलांसाठी क्रिकेट सामने आपण पाहतोय. संध्याकाळच्या सदरामध्ये अगदी आपल्याला महिला क्रिकेटर देखील या मैदानावरती खेळताना दिसणार आहेत. मॅचच्या दिशेने येतोय. आरसीएम विरुद्ध भुईगाव. पहिला चेंडू सर्कलच्या आतमध्ये फील्ड फेकी वेगाने, आपण फेकी नेकी नव्हती त्या कारणास्तव एक सिंगल कंप्लीट केले गेलं. गोलंदाजी मारवादी हिमेशला आपण पाहतोय. पहिले षटक पॉवर प्लेचं पहिलं षटक आता ते मागची मॅच आपण सर्वांनी पाहिली. सद्गुरू वटारला पराभवाच्या छायामध्ये जावं लागला प्रथम धावचीच्या रूपात. आपण पाहत होतो पहिला फटका खेळलाय हवेमध्ये, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली जज करत असताना थोडीशी चुकी झाली, प्रॉपर जज नाही करता आला. फेकी कुठे करायची होती हे आधी ठरवायचं होतं. त्याच्यानंतर मनामध्ये ठरवलं की फेकी आता वेगाने यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेलो, पण ती फेकी मध्येच एक क्षेत्ररक्षक आला. त्यांनी त्या चेंडूला गॅदर करण्याचा प्रयत्न केला होता पण चेंडू हातामध्ये नाही आला. त्याच्यानंतर बॅकअप करत असताना 2 धावा वेगाने धावून कंप्लीट केल्या गेल्या. आरसीएमचे 2 सलामीवीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ 3 धावा. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूवरती जाण्याचा प्रयत्न करतायत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. एक सिंगल. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाले 4 धावा. मागची मॅच आपण पाहिली होती. शेवटच्या क्षणापर्यंत लढणं गरजेचं होतं. शेवटच्या षटकामध्ये 11 धावा. चेंडू हवेमध्ये बराच वेळ होता. इझी जज सुद्धा केलं होतं पण चेंडू हातामध्ये नाही आला. सन्मान्य प्रकाशजी जोशी साहेब यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. भुईगावच्या प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. संधी मैदानाच्या आतमध्ये उपलब्ध होती पण झेल नाही टिपला गेला. तुम्हाला अशा प्रकारे कॅचेस पकडणं इम्पॉर्टंट असतं. नेहमी आपण ऐकले कॅचेस विन द मॅचेस, पण इथून 2 झेल आतापर्यंत आपण पाहू शकता पहिल्या षटकामध्ये सुटलेत. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न केला होता. पॉईंटच्या क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती जाण्याचा प्रयत्न करतोय. चेंडूवरती पर्यंत पोहोचलात, वेगाने चेंडूपर्यंत पोहोचले. त्यानंतर पकडल्यानंतर फेकी देखील वेगाने मागे वळून फेकी केली. 2 धावा. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाले. 8 धावा आपण पाहतोय. 8 रन ऑन स्कोर कार्ड. पॉवर प्लेचं पहिले षटक आहे. आतापर्यंत 5 चेंडू हातावून झाले. सिंगल डब्ल्यूने धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातोय. आरसीएमच्या बाजूने विचार केला तर शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न डीपमध्ये लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. फेकी वेगाने करण्याचा प्रयत्न केलाय. 1 धावेने मात्र संतुष्ट व्हावं लागेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा. घेऊया ब्रेक. ऐकूया डीजेला. पाहिलेत 2 सलामीवीर बॅटर आरसीएमच्या बाजूने असूनही आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. दोघांमध्ये क्षमता आहे, ताकद आहे. पायावरचा बॉल फुलटॉस बॉलला फ्लिक केले. चेंडू हवेमध्ये आहे. डीप मधून क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू खालती आलाय.
इथून मैदानाच्या आतमध्ये आधीच जसं उल्लेख केला उन्हाचा दबाव जास्त आहे, त्या बॉलला जज करणं गरजेचं होतं. बॉलला जज प्रॉपर नाही केलं. चेंडू वन बाउन्स सीमारेषा पार निघून गेलाय. चौकार. थ्री 13 RCM वाळुंज संघ 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मारवरती मीतच्या पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न केलाय. फटका खेळला हवेमध्ये. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक दोन क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आले आहेत. आता कव्हरच्या क्षेत्ररक्षकांनी काही चूक नाही केली. टिपलाय झेल, संपलाय फलंदाजाचा विकेट डाऊन. गडीबाद. नवीन फलंदाज अजिंक्य अज्जूबाई मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ज्यांनी मागच्या मॅच मध्ये विजय संपादन करत असताना आपल्या टीमला खूप चांगला खेळ केला होता. अज्जूनी पहिला चेंडू डाऊन द ग्राउंड फटका खेळलाय. चेंडू सरळ लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक बनलाय दर्शक. अजिंक्य अज्जूच्या बॅट मधून येतोय षटकार. बोईन्स विरुद्ध कोरोटी दोन्ही टीमच्या कर्णधार रेडी राहायचा आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस घेणार आहोत, याची देखील आपण नोंद घ्यायचं आहे. डगआउट मधून सेट होऊन आलाय अजिंक्य मैदानाच्या आतमध्ये. उसरी घेणारा चेंडूला त्याला सन्मान दिला. चांगला चेंडू, चांगला चेंडूला सन्मान देणं देखील गरजेचं आहे. चार चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 20 20 धावा आपण पाहतोय. पुन्हा एकदा लॉफ्टेड शॉट खेळण्याचा प्रयत्न. कव्हरच्या डोक्याच्या वरतून चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. दोन क्षेत्ररक्षक चेंडूवरती जाण्याचा प्रयत्न करतायत. अफिकी होईपर्यंत 2 धावा वेगाने धावून कंप्लीट केल्या गेल्या. रनिंग बिटवीन द विकेट आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता. सिंगल डबलनी ती एनर्जी लेवल स्वतःची वाढवली जाते. उन्हाचा दाबा थकवा थोडासा खेळाडूंना सकाळच्या सत्रापासून जास्त लागतोय. आपण इथून 2 धावा घेणं गरजेचं आहे. स्वतःची एनर्जी लेवल वाढवण्यासाठी आपण पाहू शकतो वेगाने 2 धावा धावून कंप्लीट केल्या गेल्यात मैदानाच्या आतमध्ये. 22 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. आतापर्यंत शेवटचा चेंडू बाकी आहे. 22 धावा आहेत. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बराच बाहेर जाणारे चेंडू होता. उजव्या यष्टीच्या पंच आमच्या दिशेने वळत आहेत. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून केला गेलाय. अतिरिक्त धाव ऍड होताना 23 धावा आपण पाहतोय. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील मार्गस्थ आहे. 23 धावा आपण पाहतोय.
धावफलकामध्ये गती देण्यासाठी तो अज्जूच्या बॅटमधून आलेला षटकार तो खूप महत्त्वाचा होता. लॉंगॉनच्या डोक्याच्या वरतून चेंडूला पाठवलं. बघा इथून सिंगल डबल आणि धावफलक चालू होतं. त्यामागचं कारण तुम्ही मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना केलेल्या चुका, सुटलेले झेल, त्यावर सिंगल डबल आणि धावफलक नेहमी चालू राहिलं. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला फील्ड करण्याचा प्रयत्न केलाच होते. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये खूप चांगल्या प्रकारे बॉलला फील्ड केलं. षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक धावा आपण पाहतोय 23 धावा, 1 गडी बाद. बॉक्समध्ये पाहत असतो. संवेदी ब्राह्मण समाजाअंतर्गत अनेक स्पर्धेमध्ये त्यांचा देखील आपण आवाज समालोचन कक्षामध्ये ऐकत असतो. योग्य विश्लेषण, त्यांचं क्रिकेटचं नॉलेज समालोचन कक्षामध्ये नेहमी आमच्यासोबत जोडताना दिसतात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा आहेत मैदानाच्या आतमध्ये. अज्जूच्या बॅटमधून आलेला षटकार इथून धावफलकामध्ये गती देणारा तो षटकार होता. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 23. धन्यवाद सर. निश्चितच 2026 वर्षामधील क्रिकेटचा कारवा आज साबरा संघाच्या सामन्यावरती येऊन पोहोचलेला आहे. सकाळी गणरायाला वंदन करून आपण या सामन्याची सुरुवात केली. जसं प्रथम आपण गणरायाला वंदितो तसंच प्रत्येक संघ सर त्याच्या सुरुवातीला गणरायाचं नाव घेऊनच आपला सामन्याची किंवा आपल्या षटकाची फलंदाजीची सुरुवात करतो. अतिशय चुरशीदार असे सामने या ठिकाणी चाललेले आहेत. अजिंक्य वाळुंज संघातर्फे खेळताना अजिंक्य सकाळच्या सत्रात जर पाहायला गेले ना सर तर तसे खूप कमी षटकार बसलेले आहेत. अजिंक्य पहिलाच चेंडूवर षटकार मारणं म्हणजे आत्मविश्वासाने भरलेला. वंदन आता पुढील चेंडू घेऊन येत आहेत आपल्या यासाठी. लेगच्या दिशेने तटवलेला चेंडू पाहूया. 1 टप्पा आणि निश्चितच हा चौकार असेल. धावसंख्या 4 नि भर. आपण अजिंक्यचा उल्लेख केला. सकाळच्या सत्रापासून अजिंक्यने सेन्सिबल क्रिकेट खेळले. पहिली मॅच आपण पाहायला गेलं, मॅन ऑफ द मॅच चा किताब त्याच्या नावावर गेला. विकेटवरती उभं राहणं त्याला गरजेचं आहे आपल्या संघासाठी, हे माहिती आहे. आणि तसंच त्याला तरी माहिती आहे की एखादा मोठा फटकाने धावफलक पुढे जाऊ शकते, पण त्याच्याहून इम्पॉर्टंट सिंगल डबलला महत्व त्याने जास्त दिले. 27 पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. चौकारानंतर सिंगल येणं गरजेचं आहे आणि ते सेन्सिबल क्रिकेट सिंगल देखील घेतोय अजिंक्य. निश्चितच सर. जर धावसंख्येचा जर आउटफील्ड इकडचं ग्राउंडचं जर सर मांडणी केली ना तर षटकार आणि चौकाराचा खेळ नाही आहे जास्त या ग्राउंडच्या. ॲज पर दिस ग्राउंड हा खेळ जास्त सिंगल डबल्स, 1 हिट किंवा ओव्हरला 1 हिट असणं हे सुद्धा तुम्हाला एक्स्ट्राऑर्डिनरी स्कोअरकडे नेऊन ठेवू शकते सर. पण 8 किंवा 9चं धावसंख्या जेव्हा आपण रन रेटनी धावसंख्या जेव्हा एखादा समोरचा संघ खेळायला येतो ना इकडे सर, थोडासा डगमगून जातो. पाहूया मीच्या बॅटीतून हा चेंडू निश्चितच निर्धार स्वरूपातील 1 धाव मिळेल या ठिकाणी. तसं पाहायला गेलं तर सर बोळीन संघाचा इतिहास जर बघितला ना तर या ग्राउंडचा इतिहास जर बघितला तर स्टार्टिंगला जेव्हा सामने काही घडवून आणले, 1-1 दिवसीय सामने आम्ही इकडे खेळत होतो, तेव्हा मोठे षटकारांचा खेळ जास्त प्रमाणात आला इकडे. म्हणजे 70 धावांचं देखील आव्हान या ठिकाणी बनलं होतं आणि चेस झालं. परंतु जसं कालांतराने वातावरणात बदल झाला ना तसं या ग्राउंडने देखील खूप चेंजेस केलेले आहेत. ऑफच्या कव्हरच्या दिशेने तटकावलेला चेंडू पाहूया. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. निश्चितच 3 धावा आपल्या संघासाठी वाचवलेल्या आहेत. जसं वातावरण मागच्या सामने जेव्हा या ठिकाणी रामजी बाबा क्रिकेट संघ RCM कप झाला होता सर, त्या सामन्यात देखील तेवढे षटकार व चौकार आपल्याला त्या प्रमाणात नाही पण पाहायला मिळाले होते. त्याला आज एक पूर्ण आठवडा उलटून गेला आहे आणि आजच्या दिवसामध्ये इकडे षटकारांची संख्या खूप कमीच आहे सर. अनुभव एक्सपिरियन्सचा जो वापर करतो त्याच्याकडूनच षटकार पाहायला मिळतो. षटकाराचे क्षेत्र काही निवडक जुळलेले आहेत. एक स्ट्रेटच्या दिशेने किंवा लेगला एकदम फाईनला मारला तर लेगला तिकडे 2 या पॉईंटला षटकार मिळतात. परंतु चांगली खेळी कुठेतरी पाहायला मिळते. याच्याने एक तरुणाईमध्ये
एक सद्भावना निर्माण होईल की सिंगल डबलने सुद्धा सामने जिंकवले जाऊ शकतात सर. आणि हा खेळ जेव्हा आपल्या अंगामध्ये अवतरेल ना तेव्हा खेळ नक्कीच चांगला होईल सर. खूप चांगला उल्लेख केला. सिंगल डबलने सामने जिंकू जाऊ शकतात. संयम असणं गरजेचं आहे. तुमच्यामध्ये पेशन्स किती आहेत हे मैदानाच्या आतमध्ये दाखवून देणं गरजेचं असतं. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक डीप वरती वेगाने चेंडू खालती आलाय. चेंडू खालती क्षेत्ररक्षक येत असताना टिपलाय, झेल संपलाय. फलंदाजाचा खेळ, विकेट डाऊन, गडी बाद. की एखादा मोठ्या फटक्याने तुम्हाला ते धावफलक चांगलं सेट करता येईल. जर का 24 बॉलचं कॅल्क्युलेशन तुम्ही पाहायला गेलं, एक चौकार आणि बाकी सगळ्या चेंडूवरती सिंगल आले तर 9 धावा एका षटकामध्ये बनू शकतात. 9 चौक 36 होतात. कदाचित एक्स्ट्राचं कॅल्क्युलेशन असतं आणि एखादा चेंडू तुमच्या रडारमध्ये आला तर 40+ तुम्ही ते कॅल्क्युलेशन असणं गरजेचं आहे. आजकालच्या युवा पिढीला ते कॅल्क्युलेशन कदाचित नाही आहे. बिलीव मात्र मोठ्या फटक्यांवरती आहे. अजिंक्यने पहिल्या मॅचमध्ये RCM वाळूंज संघ चांगल्या परिस्थितीमध्ये नव्हता, पण एकटा उभा राहिला. एकटा उभा राहत असताना त्यांनी सिंगल डबलनी धावफलक चालू ठेवलं. 2 चेंडू त्याच्या रडारमध्ये आले, त्यावर त्यांनी मात्र प्रहार केला. कॅल्क्युलेशन असणं क्रिकेटमध्ये गरजेचं असतं. खूप चांगला उल्लेख केला की सिंगल डबलला का महत्त्व दिलं नाही जात आहे, का प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला हिट करायचं आहे. एक मॅच आजच्या दिवसामध्ये होती, 24 बॉलची तुम्ही मॅच खेळतात, त्याच्यात 9 विकेट जाणं हे कितपत योग्य आहे. स्कोर 30 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. निश्चितच सर, तुम्ही जसा उल्लेख केला त्याप्रमाणे गेमचा अवेअरनेस सर, कुठेतरी गेमचा अवेअरनेसचा अभाव या ठिकाणी जाणून येतो. 9 विकेट जाणं 4 षटकाच्या सामन्यामध्ये ही खूप दुर्दैवी गोष्ट आहे. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कुठलीही गोष्ट संभव आहे. आपल्याला काही वेळेला मानसिकता आपली अशी बनलेली असते ना की मला हा स्कोर षटकार मारून किंवा चौकार मारूनच खेळायचा आहे. परंतु अज्जू यांचा मिस हिट, झेल, चांगला झेल टिकलेला आहे या ठिकाणी. दुसरा झेल टिपलेला आहे. IPLचं अजूनपर्यंत तरी IPL मधला सर्वात श्रेष्ठ संघ आहेत. 5-5 टायटल त्यांनी दोघांनी मारलेले आहेत. परंतु आज टॉप 4 मध्ये नाही आहेत सर ते. तुम्ही कागदोपत्री कितीही महान असले तरी प्रॅक्टिकली तुम्ही जे खेळतात, प्रॅक्टिकली जे तुम्ही करू शकतात, तीच श्रेष्ठता आहे तुमची आणि तेव्हाच तुम्ही श्रेष्ठ ठरू शकता. आजकालची तरुणाई सर वेळात, आजकालची तरुणाई ही करिअरच्या मागे खूप बिझी असल्या कारणाने, परंतु क्रिकेटसाठी वेळ काढतात. या उन्हाचा अभाव, मागच्या 5 वर्षाच्या अगोदरचं वातावरण आहे ना, आजच्या वातावरणात पण देखील फरक आहे. उन्हाचा तडका जास्त आहे, परंतु या ग्राउंडला देखील आपण तेवढं श्रेय दिलं पाहिजे. निसर्गरम्य असं ग्राउंड अजूनपर्यंत तिकडे मेंटेन आहे. ग्राउंडमध्ये काही कसे ठिकाण जे आहेत तिकडे प्रेक्षकांची भरती होते, तिकडे प्रेक्षकांना बसायला हवेशीर असं ठिकाण आहे. आणि कुठेतरी तरुणाई सर एकत्र जमते आहे ना सर, कुठेतरी क्रिकेट जिंकते, हे जास्त महत्त्वाची गोष्ट आहे सर. खूप चांगला उल्लेख केला. क्रिकेट जिंकते म्हणजे प्रत्येक जण एकत्र येऊन आपल्या संघासाठी ती मेहनत, ती प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करते. पण तुम्हाला तो क्रिकेटमध्ये असलेलं नॉलेज, कदाचित सिनियर खेळाडू काही तुम्हाला सांगतात, ती गोष्ट तुम्हाला ऐकणं देखील गरजेचं असतं. इथून एखादा टीममध्ये कोण सिनियर असेल, त्याच्याकडे जर का एक्सपिरियन्स असेल, तर तुमच्यासोबत ज्या गोष्टी शेअर करतोय त्या नॉलेज कदाचित तो तितक्या प्लॅटफॉर्मवरती खेळत असताना तो तिथे मोठा आहे, पण कदाचित इथे या प्लॅटफॉर्मवरती मी त्या जागेवरती योग्य आहे हे जर का तुम्हाला स्वतःला सिद्ध करायचं ना, तर तुमचा जसा उल्लेख केला कागदोपत्री तुम्ही किती स्ट्रॉंग आहेत डझंट मॅटर. तुमचा करंट फॉर्म मैदानाच्या आतमध्ये काय बोलतोय ही गोष्ट तुमच्या संघाला पुढे नेऊ शकते. जसा आता उल्लेख केला विकास इलेव्हन बॉईज घरच्या मैदानावरती आहे, पण असं नाही आहे, त्यांना देखील 33चा बाटला करत असताना तब्बल 23 चेंडू लागले होते. स्ट्रॉंग होता. मागच्या आठवड्यामध्ये झालेल्या फायनल पर्यंत संघ गेला होता, पण 23 चेंडूचा पहिल्या मॅच मध्ये त्यांना खेळ करावा लागला 33चा बाटला करण्यासाठी. ही प्रत्येक गोष्ट झालेल्या मॅचेस तुम्ही कशा प्रकारे पाहिल्यात. टप्पाचा चेंडू होता, दिशाहीन गोलंदाजी थोडीशी करण्याचा प्रयत्न केला जातोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू
लेगस्टमच्या बाहेर जाणारा वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून केला गेलाय. 32 धावा 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय भागेश. निश्चितच सर. आणि क्रिकेट हे हाऊसपेक्षा एक कॅरेक्टर म्हणून खेळलं ना तर तो जास्त चांगला गेम, प्रत्येक इंडिव्हिज्युअल प्लेअरसाठी एक तो चांगला गेम म्हणून आणि एक चांगला माइंडसेट म्हणून खेळू शकतो. क्रिकेट हा जेवढा फिजिकली तुम्हाला फिट ठेवतो आणि फिजिकली फिटनेसची जेवढी क्रिकेटसाठी गरज आहे ना सर, तेवढी तुमची मानसिकता, बुद्धीची देखील त्याच्यात गरज आहे. तुमचे 4 गोलंदाज जे गोलंदाजी टाकतात ना, त्यांनी जर त्या 4ही गोलंदाजांनी जर टप्पे व्यवस्थित टाकले नाही तर तो सामना तुम्ही निश्चितच हरणार सर. टप्प्याचा अवेअरनेस, बॅट्समनला हा बॉल इकडे टप्पा टाकणार आहे तेव्हा हा बॉल मी या पद्धतीने खेळायला पाहिजे. आणि क्रिकेटमध्ये सर्वात महत्त्वाचा पॉईंट जर कुठला असेल ना सर, तर मला असं वाटतं की तो म्हणजे समोरच्या खेळाडूचा रिस्पेक्ट करणं सर. जर तुम्ही समोर आलेल्या गोलंदाजाचा रिस्पेक्ट करत नसेल, एक सामना किंवा 2 सामना किंवा फार फार 3 सामने तुम्ही त्या गोलंदाजाला अंडर एस्टिमेट करून त्याच्यावर तुम्ही एक कब्जा करू शकता किंवा त्याला तुम्ही वरचढ ठरू शकता, पण चौथ्या सामन्याला तो कमबॅक करेल आणि तुम्हाला तोंडावर पडेल. क्रिकेट हे प्रूव्ह करण्याचं सगळ्यात मोठं माध्यम आहे, पण याच्यात एक कॉम्पिटिशन आणि विरोधी नसून एक हेल्दी कॉम्पिटिशन आणि जेवढे कॉन्टॅक्ट बनवता येतील ना तेवढं बनवण्याचं देखील तेवढंच माध्यम आहे सर. नक्कीच खूप चांगला उल्लेख देखील त्या चर्चेच्या दिशेने देखील आपण येणार आहे. मैदानाच्या आतमध्ये 4 धावा ऍड होतील. आतापर्यंत आपण पाहायला गेलं 36 धावा आहेत. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला 36. बघा शोमच्या जोडीने खूप साऱ्या चर्चा देखील आम्हाला करायच्या आहेत. आपण इथून आपण जर का पाहायला गेलं, राहुल मात्रे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना अखो टप्प्याच्या चेंडूवरती पुरेपूर समाचार घेतला, चेंडूला पाठवलं मिड विकेटच्या दिशेने सीमारेषा पार. तर 36 धावा आहेत. खेळाडूंचं रिस्पेक्ट करणं गरजेचं आहे. एखादा कोणत्याही खेळाडूला कमी लेखणं कोणत्याही प्लॅटफॉर्मवरती बरोबर जसा उल्लेख केला की चुकीची गोष्ट आहे. तुमच्यामधली सिद्धता तुम्ही मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करून दाखवा, तर कदाचित तुमचा कर्णधार या तुमचे खेळाडू तो विश्वास तुमच्यावरती दाखवू शकतात. बॅटची इनसाइड एज लागत असताना चेंडू मागे निघून गेलाय डिक्लेअर झोन मध्ये. 37 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. सेन्सिबल क्रिकेट आहे. सिंगल डबल चौकार देखील पाहायला मिळतोय. सिंगल डबलनी धावफलक चालू ठेवले. RCM ला देखील माहिती आहे की तिसरं षटक थोडंसं त्यांच्या बाजूनी नव्हतं, पण असं नाही की तिथून प्रत्येक चेंडूवरती मोठा फटके ट्राय केलाय. सिंगलने त्याने धावफलक चालू ठेवलं. ही सर्वात आतापर्यंत मॅच मध्ये जमेची बाजू देते. 37 शेवटचा बॉलवरती स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे येण्याचा प्रयत्न करतात. सिंगल वेगाने धावून कंप्लीट फेकी गेले. 2 धावा ऍड होतील धावफलकामध्ये. आपण जर का पाहायला गेलं 39 39 4 षटकांच्या समाप्तीनंतर 40 40 धावा. सकाळपासून पहिलं धावफलक आहे 40ला टच करणार. यानंतर होणारी मॅच विकास 11 बोईन्स विरुद्ध कोरोडी. दोन्ही कर्णधार आपण टॉससाठी यायचंय. विकास 11 बोईन्स विरुद्ध कोरोडी दोन्ही कॅप्टन आपण लगेचच टॉस्का बॉक्स मध्ये यायचंय. नाणेफेकीचा अहवाल. विकास 11 बोईन्स विरुद्ध कोरेडी दोन संघांमधील ही मॅच असेल. 40चा पाठला मैदानाच्या आतमध्ये डिफेन्स केला जातील. या 40चा पाठला भोईगाव मैदानाच्या आतमध्ये करण्यासाठी 2 सलामीवीर बॅटर दाखवले जातील. मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. कोरोडीने नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण निवडलेले आहे. विकास 7 बोईन्सला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. घेऊया इनिंग ब्रेक मध्ये एकदा डीजेला संधी आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये या बाकीचे जर आमच्या जोडीने जोडलेले आहेत. येऊया डीजेच्या माध्यमातून एक संगीत घेऊन सेकंड इनिंग मध्ये आपण पुन्हा एकदा येऊया.
संगीत या ठिकाणी डीजेच्या माध्यमातून पाहायला मिळते. बोळिंज येथील निसर्गरम्याच्या वातावरणात आणि ग्राउंडमध्ये हे सामने खेळवत आहेत. सामन्याचा 2026 मधील क्रिकेटचा हंगामा आपण आज रामजी बाबा विरुद्ध भुईगाव संघाचा सामना या ठिकाणी पाहतोय. सेकंड इनिंगची सुरुवात आपण या ठिकाणी होणार आहे आता. रामजी बाबा संघ क्षेत्ररक्षणासाठी सज्ज आहे. फलंदाजीसाठी मीत आणि हिमेशच्या रूपामध्ये 2 सलामीवीर भुईगाव संघाकडून या ठिकाणी खेळायला येतील. चुरस असेल ही 40 धावांची. सामन्याला संघाला विजय मिळवून देण्यासाठी मीत आणि हिमेश यांना संघर्ष नक्कीच करावा लागेल. पार्थ नंतर रामजी बाबाचे राऊंड बॉलिंग लाईनअप बघितला ना सर, तर चांगला बॉलिंग लाईनअप आहे. 2 पार्थ त्यांच्याकडे गोलंदाजीसाठी, सार्थक नंतर प्रसन्न सारखा गोलंदाज आहे, अज्जू सारखा. अज्जू देखील सर आज फलंदाजीसाठी अज्जू इकडे आपल्याला पाहायला मिळाला. पण अज्जू हे एक चांगले गोलंदाज देखील होते. ऑलराऊंडर म्हणून अज्जू पहिला खेळ करायचे. तसेच साबरा संघाचे सामवेदी ब्राह्मण क्रीडा समितीचे अध्यक्ष राहुल म्हात्रे हे देखील आत्ता अध्यक्षाची भूमिका सकाळपासून मागच्या 1 आठवडाभर ते पार पाडत होते. त्याचबरोबर आज सकाळपासून अध्यक्ष साबरा संघाचे अध्यक्ष म्हणून ते या ठिकाणी सामन्यात पूर्णपणे स्वतःला झुंजून दिलं होतं. आता एक खेळाडू म्हणून या ठिकाणी उतरलेले आहेत. आपल्या संघासाठी विजय मिळवण्याचा प्रयत्न 100% नक्कीच करतील. मीत आणि हिमेश यांची झुंज असेल, अगेन्स्ट असेल पार्थच्या प्रत्येक चेंडूवर रन्स काढणं हे कॅल्क्युलेशन जास्त महत्त्वाचं आहे सर. पार्थ एक चांगल्या टप्प्यावर टाकणारा गोलंदाज आहे. लेदरचा अनुभव आहे त्याच्याकडे. भरपूर सामने मागच्या वर्षी MPL देखील खेळला होता तो. एक सामवेदी ब्राह्मण संघासाठी किंवा सामवेदी ब्राह्मण समाजासाठी गर्वान्वित करणारी गोष्ट आहे. आमचा आयुष मात्रे असो किंवा आमचा वटारचा प्रथम असो, तो देखील ओपनला चांगली खेळी करतोय. असे भरपूर खेळाडू आहेत. बोळिंज संघ असो, आमचा विकास 11 संघ असो, मागच्या भरपूर वर्ष ओपनमध्ये खेळत आहेत सर. आणि कुठेतरी क्रिकेट जिंकवण्याचा प्रयत्न निश्चितच. सामन्याला सुरुवात या ठिकाणी पहिला चेंडू असेल पारचा. पहिला चेंडू लॉफ्टेड शॉट खेळण्याचा प्रयत्न. इनफिल्डच्या डोकाच्या वरून चेंडूला पाठवले एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये इनफिल्डच्या डोकाच्या वरून चेंडूला पाठवलंय. चुकार. प्रकाशजी जोशी साहेब यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. बाकेश खूप चांगला उल्लेख आपण केलाय. संवेदी ब्राह्मण समाजाअंतर्गत खेळत असताना अनेक खेळाडू घडले. काहीकांची ओळख आता युट्यूब आल्यानंतर जास्त आहे. काहीकांना पहिला जसं अज्जूचा उल्लेख केलाय ॲज अ बॉलर म्हणून, कदाचित अज्जू जेव्हा होता तेव्हा युट्यूब प्लॅटफॉर्म नव्हता म्हणून ती तितकीशी ओळख नाहीये. आपण जसं तुम्ही ऐशी मात्रे या प्रथमचा उल्लेख केला, त्या लोकांना दिसण्यासाठी युट्यूबचा प्लॅटफॉर्म आला. आणि जेव्हा एक खेळाडू चमकले तेव्हा समाजाअंतर्गत अनेक मोठमोठ्या स्पर्धा होत गेल्या. टेनिस क्रिकेटच्या अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये ताई पॅकर सारख्या मोठ्या संघामध्ये मग ती सुप्रीमोची स्पर्धा काढून असू दे, या VVPL असू दे, VVPL असू दे, या प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण टेनिस क्रिकेटमध्ये प्रथमला पाहिलं. त्यामागचं कारण युट्यूब आलं. आणि त्यानंतर संवेदी ब्राह्मण समाजाने अनेक इनिशिएट असे इव्हेंट घेतले, अनेक मोठमोठे प्लॅटफॉर्म. संपूर्ण हा महिना तुम्ही देखील आमच्या जोडीने किती मोठमोठे आयोजक आणि पण पाहायला मिळालं. SBPL असू दे, सातत्याने दुसऱ्या आठवड्यात इकडे स्पर्धा पाहतोय. म्हणजे समाजाने प्रत्येकाला सहकार्य केलंय. आणि समाजामध्ये बांधिलकीचं नातं तेव्हाच बनते की आपल्या विद्यार्थी असू दे, आपला खेळाडू असू दे, या आपल्या समाजामधील कोणीही असू दे, त्याला पुढे नेण्यासाठी जर का समाज त्याच्या बाजूने त्याच्या मागे खंबीरपणे उभा आहे ना, तर निश्चितच तो खेळाडू आयुष्यामध्ये सक्सेस होतो. निश्चितच सर, संघर्षाची कहाणी आहे सर. सामवेदी ब्राह्मण संघाचा क्रिकेट हे पूर्ण संघर्षाची कहाणी आहे. या अगोदर देखील सर माझ्या वडिलांच्या जोडीची पिढी जी होती ना सर, त्यांनी क्रिकेट एवढं जिवंत आणि अजिवंत ठेवलं ना सर, म्हणून हे प्लेयर आज तयार झालेले आहेत. प्रथम असो आमचा किंवा पार्थ असो किंवा हे आज जे तरुणाई खेळते, यांना हा जो प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला ना सर, तो हे जे आमच्या अगोदरची पिढी किंवा आमचे सिनियर्स यांनी हा क्रिकेट जिवंत ठेवलं सर. प्रामाणिकपणे खेळलं जाणारे क्रिकेट सर. याच्यामध्ये कुठलाही प्रकारचा परस्पर वाद नाही सर. आणि निवळ म्हणजे निवळ फक्त समाज हितासाठी, समाज एकीकरणासाठी खेळवले जाणारे सामने आहेत सर. आज सामन्याची रूपरेषा खूप मोठ्या प्रमाणात गेली आहे सर. पहिलाचे सामने खेळवले जायचे ना सर, खिशातून पैसे काढून खेळवले जायचे की आम्हाला हौस आहे, आमच्या समाजातले पोरं खेळली पाहिजेत आणि नाईटला खेळवायचे सर. तेव्हा तू 5 दे,
असे 2-3 मोठे आमच्या समाजातले होते, ते देखील पैसे द्यायचे आणि त्याच्यातून रूपांतर करून एक ते एक सर खेळवलं जायचे. तेव्हा देखील खेळ हा चांगलाच खेळ असायचा सर, एक अतिशय उत्कृष्ट खेळ तेव्हा केला जायचा. आणि सांवेदी ब्राह्मण समाज हा निश्चितच लेकच्या दिशेने तटवलेला चेंडू पाहूया, झेल होण्याची शक्यता. सार्थक चांगला झेल सोडलेला त्या ठिकाणी, गचा क्षेत्ररक्षण. निश्चितच 2 धावा या ठिकाणी मिळवल्या जातील. धावसंख्या 2 नि भर, धावसंख्या झाली ती 8 धावा झालेल्या आहेत. पारचं षटक या ठिकाणी संपलेलं आहे. पहिल्या षटकाखेरीज धावसंख्या झाली ती 8. तर निश्चितच सर, आणि सांवेदी ब्राह्मण क्रिकेटचा जर उल्लेख केला ना सर, तर प्रत्येक घरामध्ये एक सिनियर किंवा एक, आता तर ज्युनियर आहेत ते, आम्ही सर्व ज्युनियर झाले सर, पण प्रत्येक घरामध्ये एक सिनियर खेळाडू आहेच. म्हणून बॅकअप, पोरांना बॅकअप. आणि जेव्हा कुमार नाईक असो किंवा आता आमच्या संघामधून आमचे संदीप नाईक असो गेले, वयाच्या या वर्षात देखील सर तरुणाईला एकत्र करून खेळतात ना, तेव्हा सर इच्छा निर्माण होते सर. आणि क्रिकेट हा असा विषय आहे ना की तुम्हाला घरातून पावलं ऑटोमॅटिक तुमची बाहेर जातात. आणि क्रिकेटची ओळख म्हणजे तुमच्या जे शू रॅक असते ना, त्याच्यामध्ये असलेली बुटक. सगळ्यात क्रिकेटरचा सगळ्यात महत्वाचा आणि जवळचा मित्र जो असेल ना, तो मला तर वाटतं त्याचे शूज असतील. आपण त्याची बॅट म्हटली जाते, त्याचा बॉल म्हटलं जाते. तुमच्याकडे शूज नसेल तर तुम्ही बॅटच नाही फिरवू शकत सर, तुम्ही ग्राउंडमध्येच नाही खेळू शकत. आणि जेव्हा आपण घरामध्ये घुसतो ना, हीच आमच्या समाजाची ओळख आहे. तुम्ही प्रत्येक घरात जाल तर शू रॅक मध्ये बघाल तर प्रत्येकाच्या शू रॅक मध्ये 1 किंवा 2 क्रिकेटिंग शूज दिसतीलच तुम्हाला सर. खूप चांगला उल्लेख केला. समाजाचा अंतर्गत खेळत असताना अनेक मोठमोठ्या स्पर्धा आपण सांवेदी ब्राह्मण समाजाच्या पाहिल्या आणि निस्वार्थ भावनेने प्रत्येकाने एकमेकाला सहकार्य केलं. त्या कारणास्तव आज सांवेदी ब्राह्मण समाज या क्रिकेट क्षेत्र असू दे या कोणतेही सामाजिक कार्य असो त्यामध्ये पुढे टप्पा पडल्यानंतर पंचांकडे अपील केली जाते. पण मॅचच्या दिशेने देखील चर्चा कायम राहणार आहे. एक चौकार आपण पाहिला होता, त्याच्यानंतर षटकाच्या समाप्तीनंतर झेल मिस झाला, संधी होती, पण त्या चौकारानंतर 8च धावा आल्या. मग कदाचित 5 सिंगल आला असतं तर 9 असत्या. 2 धावा येऊन देखील 8च धावा आल्या. ही प्रत्येक गोष्ट आहे, क्रिकेटचं कॅल्क्युलेशन तुमच्या मनामध्ये चालू असतं, गरजेचं आहे चेस करत असताना. पुन्हा एकदा पायावरती चेंडू आदळतोय. लेग बाईसचा इशारा पंचांच्या माध्यमातून केला गेलाय. क्रिकेटचं कॅल्क्युलेशन आहे, 24 चेंडूचा तुम्ही खेळ खेळताय. पहिल्या 12 मध्ये तुम्ही कितीपर्यंत पोहोचतील आणि नंतरच्या 12 मध्ये तिसरं षटक दडपणाचं असतं. मग तुम्ही नंतरच्या 12 मध्ये किती धावा ठेवतात ते कॅल्क्युलेशन असणं गरजेचं असतं. ऍक्च्युली सर, जेव्हा आपण 40 धावांचा 4 षटकांमध्ये 40 धावांचा असो किंवा 45 धावांचं आव्हान, जेव्हा अशासारख्या या धावांचं आव्हान जेव्हा आपण चेस करत असतो ना सर, तर सरासरीने चालणं फार गरजेचं आहे. तुम्हाला एक षटक 15 धावाचं किंवा 12 धावाचं किंवा 14 धावाचं हे एक षटक मिळणार आहे, ज्याचं बेनिफिट तुम्हाला लास्टच्या ओव्हरला होते सर. 6 बॉलला 6 चेंडूत 6 धावा किंवा 6 चेंडूत 7 धावा 8 धावा येतात, तेव्हा धावा तुम्ही त्या चेस करू शकता. परंतु समीकरण हे सरासरीवर डिपेंड आहे सर. पहिल्या षटकापासून तुम्ही जी रन रेट, आस्किंग रन रेटवर तुम्ही तर खेळले तर एक षटक हे तुम्ही तुमच्या बाजूने नक्कीच करू शकता. आणि प्रत्येक चेंडू जेव्हा बॅटीला लागतो ना सर, तो बॅट्समनचा कॉन्फिडन्स वेगळ्या प्रकारे वाढवतो. परत एक्स्ट्राचा पण खेळ असतो सर. या मीचच्या हातातून या ठिकाणी आपल्याला एक एक्स्ट्रा धाव पाहायला मिळते. स्कोर झालेला आहे 10 धावा झालेल्या आहेत. खूप चांगला उल्लेख आपण देखील केलाय की तुम्हाला ते धावफलक एखादं षटक मोठं मिळतं, पण त्यासाठी तुमचे बॅटर कोण सेट आहेत, तुमचे सलामीवीर बॅटर किती वेळ विकेटवरती उभे आहेत, ही प्रत्येक गोष्ट इम्पॉर्टंट असते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, माइंडसेट एकच आहे की जो चेंडू रडारमध्ये त्यावर प्रहार करण्याचा प्रयत्न केला जाते, पण कनेक्शन नाही येत आहे. कदाचित दुसरं षटक आहे, इथून जर का धावा नाही आला मग तिसऱ्या षटकामध्ये जर मोमेंटम असतं ना ते आपल्याकडे असतं. ते ब्रेक करण्यासाठी तुम्हाला एखादा मोठा फटका पुरेसा असतो, पण त्या मोठ्या फटक्यानंतर धावफलकाला चालू ठेवणं सिंगल डबलनी हे जास्त महत्वाचं असतं. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले ती फ्लाइंग स्टार्ट नाही मिळाले, हे दडपण आहे. धावफलक आपण जर का पाहायला गेलो 1-1 11 आहेत. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला जातोय. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. मागची मॅचची देखील आपण चर्चा करणार आहेत की कितीचा फासला होता आणि कशा प्रकारे तो कमी करण्यासाठी काय चुका केल्या, ही प्रत्येक गोष्ट चर्चा आपण भाग्यच्या जोडीला करणार आहोत. लिस्टच्या बाहेर जाणारा चेंडू पंच आमच्या दिशेने वळतात. वाईड +1 या चुका कदाचित महाग पडतील. आता तुम्ही लगातार 2 डॉट चेंडू हाताळल्यानंतर मोमेंटम तुमच्या बाजूने, तेव्हा तुम्हाला त्या लाईन लेंथ मध्ये चेंडू हाताळणं गरजेचं होतं. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 1-3-13 13 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. येणारे 2 चेंडू महत्वाचे 2 चेंडू असणार आहेत. नाही, निश्चितच सरासरी जर पर्यंत पोहोचणं असेल तर या 2 चेंडूमध्ये
एक षटकार, एक मोठा फटका येणं फार गरजेचं आहे जर तुम्हाला सरासरी पकडायची असेल तर. पाहूया मीत एक्स्ट्रा सॉरी डिक्लेअरच्या स्वरूपातील एक धाव. धावसंख्या झालेली ती 14. अखेरचा चेंडू असेल मीत यांचा. या चेंडूवरचा सर एक मोठा फटका आला ना तर सामन्यात थोडीशी मजा येऊ शकते सर. अन्यथा भुईगाव संघ हा थोडासा 70-30च्या सामन्याने भुईगावला 2 संघ राहिलेले खेळावे लागतील. भुईगाव संघाला कमी नाही लेखणार सर या ठिकाणी. अजूनही त्यांचे सलामीचे फलंदाज मीत आणि हिमेश सज्ज. गोल्डन वरतून चेंडू सिग्नल त्याला बॅकफुटवर जाऊन खेळण्याचं माइंडसेट मनस्थिती आतापर्यंत फलंदाजाची थोडीशी आपण पाहिलं कन्फ्युजन मध्ये. नक्कीच आता 12 चेंडूचा खेळ संपला. धावफलक जर का आपण पाहायला गेलं 15 आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर घेऊया ब्रेक. ऐकूया डीजेला. करत होते की पहिल्या 12 पर्यंत किती पोहोचतील, नंतरच्या 12 मध्ये किती धावा ठेवल्या जातील. पहिल्या 12 मध्ये 15 झाल्यात पण जमेची बाजू 2 सलामीवीर बॅटर्ससाठी आहेत. आता नंतरच्या 12 मध्ये 25, कदाचित 12 मध्ये 20 झाल्या असता 12-20चं कॅल्क्युलेशन असतं. पण तुम्ही आता 5 धावा कमी केल्यात. तुम्हाला इथून 12 मध्ये 5 धावा अधिक करायच्या म्हणजे 25 करायच्या. त्यासाठी तिसरं षटक महत्वाचं षटक आहे. पार्कचा पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटरने बॉलचं कनेक्शन नाही झालं, निर्धाव चेंडूची सांगता. तिसऱ्या षटकामध्ये जर का मोठे फटके नाही आले ना, डॉट आला ना, तर प्रत्येक डॉट वरती बाकीची डगआउट मध्ये दबाव वाढला जातो. ते चित्र आहे. पहिला चेंडू निर्धाव चेंडू हाताळलाय. नाही निश्चितच हे धाव भुईगावच्या दृष्टीने जर बघितलं गेलं ना सर, एक 15 ते 16 रनचं हे षटक आलंच पाहिजे. परंतु कुठेतरी पार्थ अजूनपर्यंत तरी पहिला बॉल, दुसरा बॉल पार्थचा चांगला फटका हिमेशने या ठिकाणी तटवलेला. निश्चितच हा षटकार सामन्याची रूपरेषा कुठेतरी बदलताना दिसते सर. 2 चेंडू 6 धावा आलेले आहेत. हा धाव चेंडू मध्ये एक मोठा फटका आणि सामन्याची रूपरेषा बदलू शकते सर या ठिकाणी. खूप चांगलं उल्लेख. आजच्या दिवसामध्ये आपण विकास भोईंची ती मॅच पाहिली होती. लगातारचे 2 षटकार प्रथम होतं कदाचित त्यांनी मारले होते. प्रथम होते त्यांनी लगातार 2 षटकार मारून त्या मॅचची रूपरेषा बदलली होती. असंच कुठेतरी समीकरण. एक षटकार आलाय, अजून एकाला तर कहाणी बदलेल. पुन्हा एकदा फटका गेला डाऊन द ग्राउंड. चेंडू बराच वेळ हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करताय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आले. टिपला झेल, संपलाय फलंदाजाचा खेळ. विकेट डाऊन, गडी बाद. षटकारानंतर विकेटचं पतन 9 मध्ये 19. आता पुन्हा एकदा नवीन आलेला फलंदाज थोडाच अडचणीमध्ये असेल. इथून विकेट आल्यानंतर गोलंदाजाचं मनोबल देखील आता उंचावले.
षटकारानंतर सिंगल डबल येणं गरजेचं होतं. एक षटकार आला होता, त्यानंतर तुम्हाला ते धावफलक चालू ठेवणं तितकंच गरजेचं होतं. 9 मध्ये 19 ची गरज. मैदानाच्या आतमध्ये येणारे 3 चेंडू मॅच कोणत्या दिशेने धावते हे दर्शवणारे 3 चेंडू असणार. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 9 मध्ये 19 ची गरज. कनिष नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडूला लिफ्ट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. शरीरावरती चेंडू आदळते. निर्धाव चेंडूची सांगता. एक षटकार 2 डॉट. मॅच मध्ये इम्पॅक्ट खूप टाकून नाही जाते. तुम्ही आलेल्या षटकारानंतर कदाचित धावफलक चालू ठेवणं हे गरजेचं होतं. धावफलक एकाच जागेवरती स्थिरावले 21 वरती. त्यामागचं कारण षटकारानंतर विकेट, त्याच्यानंतर नवीन आलेला फलंदाज, तर कॉन्फिडन्स नव्हता. निर्धाव चेंडूची सांगता. पुन्हा एकदा फटका खेळलाय. मिस्टॅन स्ट्रोक आहे. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू पर्यंत जाण्याचा प्रयत्न. झेल सुटले. 2 धावा धावून वेगाने कंप्लीट केल्या गेल्या आहेत. इथून कॅच मिस झाली. 2 धावा वेगाने धावून कंप्लीट केल्या गेल्या. 23 धावा आपण पाहतोय. 7 मध्ये 17 ची गरज आहे. शेवटचा चेंडू निर्णायक चेंडू भाग्यशी आमच्या जोडीने आहेत. 7 मध्ये 17. कोणत्या संघावरती खतरा, मोठा फटका येईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. लॉफ्टी शॉट खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. वेगाने लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे जाण्याचा प्रयत्न करतोय. चेंडूच्या मागे जाण्याचा प्रयत्न फसला. चेंडू निघून गेलाय कव्हरच्या दिशेने. सीमारेषा पार. चौकार. शेवटच्या चेंडूवरती धावा मिळतील 4. मॅचचं समीकरण 6 मध्ये 13 ची गरज. मॅच फिनिश केली ना तर नावाला डिमांड येईल. चर्चा देखील होईल त्याच्या नावाची. सेन्सिबल क्रिकेट पाहिलं होतं. ऑन साइडला 4 खेळाडू होता. फक्त डीप मध्ये लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक होता. बरोबर चेंडूला एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या गॅप मध्ये पाठवलं. तिथे डीप मध्ये कोणीही क्षेत्ररक्षक नव्हता आणि मॅचचं समीकरण आपण पाहू शकता. 6-13 येऊन थांबले. 6-13. पहिले 2 चेंडू भागेश सर इम्पॉर्टंट आहेत. निश्चितच सर. सामना आता 50-50% येऊन थांबलेला आहे. हा सामना इकडून कुठेही जाऊ शकतो. जेव्हा सर सामन्यामध्ये 6 चेंडूमध्ये 8 धावा किंवा 6 चेंडूमध्ये 10 धावांचं समीकरण असते ना, तो सामना फसायची जास्त शक्यता आहे आपलं क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या बाजूने. परंतु जेव्हा 6 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता असते ना, तेव्हा बॅट्समनला माहिती आहे की मला आता हिटिंगच करायची आहे. तो सामना फलंदाजीच्या बाजूला जास्त जाण्याची शक्यता असते सर. निश्चितच याच्यामध्ये एक्स्ट्रॉर्डिनरी फलंदाजीच्या जोडीला एक्स्ट्रॉर्डिनरी गोलंदाजी देखील करणं गरजेचं आहे सर. हा सामना जर आपल्या संघाच्या बाजूने जर वळवायचा असेल तर. मागची मॅच आपण पाहिली होती. 6-11चं समीकरण होतं. पण पराभूतच्या छावेमध्ये जात असताना सद्गुरू वटा कदाचित 10 धावांनी केला. तो कॉन्फिडन्स, तो आत्मविश्वास, तिथे एकही धाव नाही आली. इथून ती गोलंदाजी करत असताना खूप चांगली गोलंदाजी केली होती. एकाही चेंडूवरती तो मोठा फटका नाही करून दिला. पण मॅचला कदाचित शेवटच्या बॉलपर्यंत नेण्याचा ट्राय नाही केला सद्गुरू वटारनी. पहिला बॉल. मिस्टर स्टोक आहे. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली येत असताना खूप चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये टिपला गेलाय. विकेटचं पतन. गडी बाद. तेराच्या पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला. चेंडू हवेमध्ये गेला. प्रत्येक बॉलवरती हाच माइंडसेट दिसतोय की मोठा फटका खेळायचा आहे. तो माइंडसेट मागच्या मॅचच्या शेवटच्या षटकामध्ये दिसला होता. तो कदाचित तुम्ही ती मॅच पाहणं गरजेचं असतं. मिस्टर स्टोक आहे. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. गोलंदाज पुन्हा एकदा चेंडू खाली आलाय. चेंडू खाली गोलंदाज येत असताना काही चूक नाही केली. बॅक टू बॅक 2 विकेट. गडी बाद.
बघा सर, एक गोष्ट जो उल्लेख आहे की 6-13 मध्ये प्रत्येक पहिल्याच चेंडूवरती आता चेंडू शरीरापासून भरपूर लांब होता, अवे फ्रॉम द बॉडी होता, त्यावर तुम्हाला ती पॉवर जनरेट नाही करण्यात येत, त्या चेंडूला ड्राईव्ह नाही करू शकत. लॉफ्टेड शॉट काय इम्पॉर्टंट आहे, हा माइंडसेट कुठेतरी आजकालचा जसा तुम्ही उल्लेख केला होता युवा पिढीचा, प्रत्येक चेंडूवरती लॉफ्टेड शॉट खेळणं, हा माइंडसेट थोडासा चुकीचा आहे. अवे फ्रॉम द बॉडी ती पॉवर जनरेट नाही करता येणार. नाही, निश्चितच त्याच्यात पूर्ण श्रेय गोलंदाजाला दिलं जाते. कुठल्याही प्रकारची एक्स्ट्रॉर्डिनरी गोलंदाजी विकेट काढण्यासाठी तो गोलंदाजी करतच नाहीये. ही इज ट्राइंग टू बिकम सेफ. तो सेफ खेळ खेळायचा प्रयत्न करतोय, ऑफला बॉल टाकतोय आणि तेच फलंदाज त्याच्यासाठीच बळी पडतात. आणि कुठेतरी बॅट्समनची ही प्लेइंग अवेअरनेस या ठिकाणी कुठेतरी आपल्याला कमी जाणवते. खाली जेव्हा एक सेट फलंदाज जेव्हा खेळतोय ना खाली, आणि पहिल्या चेंडूवर जेव्हा तुमची विकेट जाते, तेव्हा दुसरा येणाऱ्या गोलंदाजाने सिंगल काढून त्याला स्ट्राईक देणं हेच गरजेचं आहे. कुठेतरी खाली कोण खेळतो, कनिष्क हा एक चांगला फटके मारण्यासाठी प्रसिद्ध असलेला खेळाडू आहे. त्याच्यावर बक्षिसं देखील तिकडे चांगली लागली होती, परंतु 4 चेंडू झालेले सर त्याला स्ट्राईकच नाही आलेली आहे. कुठेतरी हा गेमचा अवेअरनेस कमी दिसतोय सर. अतिच चुकी केली ना. आता लगातारच्या 2 चेंडूवरती तुम्ही सिंगल घेण्याचा प्रयत्न केला, बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं, मग तुमच्या मॅच मध्ये कनेक्शन इतकंसं नाही राहिलंय. शरीरापासून पुन्हा एकदा दूर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. आता इथून धावचीतच्या रूपात अखेरकार विकेट गेली. हीच विकेट तिसऱ्या चेंडूवरती जर का सॅक्रिफाईस केली असती, मॅचचं इक्वेशन 3-13 या 4-13 असतं. पण ते कॅल्क्युलेशन तुम्हाला क्रिकेटचं करणं गरजेचं असतं. मनामध्ये तो माइंडसेट तुमचा मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पॉझिटिव्ह असतं, गरजेचं असतं. विकेटचं पतन आलंय, घेऊ एकदा डीजेला ब्रेक. शेवटच्या चेंडू मॅच मध्ये मात्र औपचारिकता. इथून देखील ऍक्शन रिप्ले बघा सर म्हणता येईल. 6-11 10 धावांनी जिंकली, 6-13 11 धावांनी विजय संपादन केला. शेवटच्या षटकामधला असलेला माइंडसेट काय आहे खेळाडूंचं, याची चर्चा करणं कदाचित इम्पॉर्टंट आहे. समाजांतर्गत आपण खेळता ही स्पर्धा संपूर्ण जसा तुम्ही उल्लेख करतात की US पर्यंत युट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक जोडले जातात. इथून क्रिकेट फसलं जाते. क्रिकेटला पुढे नेण्यासाठी या सर्व गोष्टी ती चर्चा करणं गरजेचं आहे. गरजेचं आहे सर. निश्चितच रामजीबाबा संघाचे हार्दिक अभिनंदन. त्यांच्या गटामधून पहिली क्वालिफाय झालेला संघ असेल तो रामजीबाबा संघ. तसाच बिंदास कोफराड संघाचे देखील मनापासून अभिनंदन की